मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल या पदाकरिता जी काय दिनांक 21 मार्च 2023 रोजी जाहिरात आलेली होती आणि त्याची परीक्षा ही मे 2024 मध्ये त्याची परीक्षा झालेली होती। तर त्या परीक्षेमध्ये लेखी परीक्षेचा कट ऑफ हा किती होता, तसेच मुलाखतीचा कट ऑफ किती होता आणि शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेचा कट ऑफ किती लागला होता ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या भरतीसाठी आपल्याला कशा पद्धतीने तयारी करायची ते आपल्याला पाहायचंय। या अगोदर पहा, या ठिकाणी ही जी काही जाहिरात होती ती जाहिरात तुम्ही पाहू शकता। यामध्ये निवड यादी ही 128 जणांची होती आणि प्रतीक्षा यादी ही 32 जणांची होती। शकता 128 प्लस 32 टोटल पदे किती झाले? टोटल 160 जागांसाठी ही जाहिरात आलेली होती। तर पाहूया नेमकं कट ऑफ किती लागलेला आहे। त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर न्यायालय भरतीसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण अत्यंत एक बढिया प्लॅन तुमच्यासाठी आणलेला आहे। आता तुम्हाला कुठेही फिरायची आवश्यकता नाही, कारण आपण टेलिग्राम चॅनलवर एक तुमच्यासाठी केवळ फक्त 59 रुपये मंथली प्रीमियम आणलेला आहे आणि या प्रीमियमवर तुम्हाला सर्व नोट्स फ्री मध्ये मिळणार आहेत, तसेच क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळणार आहेत आणि जे काही आपले वेबिनार होत आहेत ते सर्व वेबिनार आपले हे फ्री होणार आहेत। आणि यामध्ये कोणती कोर्ट संदर्भामध्ये भरती असू द्या, फॉर्म भरण्यापासून तर ते अंतिम निवड होईपर्यंत सर्व गायडन्स तज्ञ मार्गदर्शनाच्या द्वारे तुम्हाला केलं जाणार आहे। तर जास्तीत जास्त संख्येने एकदम अत्यंत कमी शुल्क आहे मित्रांनो, 59 रुपये। त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले, त्या लिंकला गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे जॉईन होता येणार आहे। आता पहा, या ठिकाणी जी काय गेल्या वर्षी 2024 मध्ये एक्झाम झाली होती त्याचा कट ऑफ किती लागलेला होता। लेखी परीक्षा ही 29 गुणाची होती। तर या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 22 जे काही कट ऑफ होता 30 पैकी 22 गुण जेवढ्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेसाठी पात्र केले होते। म्हणजे 22चा कट ऑफ लेखी परीक्षेमध्ये लागला होता। आता पाहू शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता यामध्ये कट ऑफ किती लागलेला आहे। तर पहा, या ठिकाणी मित्रांनो, जे काही लेखी परीक्षा झाली होती त्याच्यानंतर शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता ही एक्झाम झाली होती। तर याचा जो काय फायनल कट ऑफ आहे किती लागलेला आहे, 31.5। म्हणजे टोटल जी काही एक्झाम होती 40 मार्काची, म्हणजे याचा अर्थ असा शारीरिक क्षमता विशेष अर्हताचे 10 गुण आणि लेखी परीक्षेचे 30 गुण, अशा प्रकारचे टोटल 40 गुणांपैकी त्यांनी जे काही अंतिम कट ऑफ लागलेले आहे मुलाखतीसाठी जे काही विद्यार्थी बोलवलेले आहेत उमेदवार, तर 31.5 जेवढ्या विद्यार्थ्यांना 31.5 गुण असतील किंवा त्यांच्या समोर असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी काय केलेलं होतं, मुलाखतीसाठी त्यांनी पात्र केलं होतं। तर तुम्हाला अंदाज आलेला असेल की लेखी परीक्षेमध्ये किती गुण आपल्याला घ्यावे लागतील आणि जे काही शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हतामध्ये किती गुण घेतले तर आपण या कट ऑफ पर्यंत पोहोचू शकतो। त्या पद्धतीने आपल्याला तयारी करायची, तीच आपण तुमच्याकडून सर्व तयारी करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला प्रीमियम टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा। वेळोवेळी आपण त्या ठिकाणी लाईव्ह वेबिनारद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत। आणि अजून काही तुमच्या समस्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा, त्या संदर्भात देखील आपण जे काही तुमचे प्रॉब्लेम असेल त्याच्यावर सोल्युशन देण्याचा आपण प्रयत्न करूया। जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा।